निराधार बांधवांसाठी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी सरकारने सांगितलेली महत्त्वपूर्ण अपडेट हे त्यांच्यासाठी आलेलं आहे. बघा, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, वृद्धपकाळ योजना किंवा विधवा महिलांचं योजना असेल, दिव्यांग बांधवांची योजना असेल, या सर्व लाभार्थी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. सध्या अनेकांच्या मनात दोनच इथं सतत प्रश्न इथं मनामध्ये चाललेले होते. म्हणजेच डिसेंबर महिन्याचा पेन्शन हप्ता अजूनपर्यंत आमच्या खात्यामध्ये मिळाला नाही आणि दुसरा म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता हा नेमका कधी मिळणार, या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट. इथं दोन्ही प्रश्नांची उत्तरे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. तुम्हाला जानेवारी हप्त्याचा इथं पैसे कधी मिळणार, डिसेंबर हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट झाला नसेल तो देखील कधी मिळणार, संपूर्ण सविस्तर अपडेट हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. नेमकं बघा, ज्यामुळे कोणतीही शंका इथं मनावर तुमच्या राहणार नाही. इथे दिलेली माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. कारण की बघा, आता भरपूरसे लाभार्थी इथं आतुरतेने वाट पाहू लागलेली होती की आमच्या खात्यावरती डिसेंबर महिना हप्ता असो आणि जानेवारी महिन्याचा हप्ता असो, हा कधी येणार कधी येणार. तर त्यांच्या सर्वांसाठी आता महत्त्वपूर्ण निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. बघा, गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण की स्पष्टपणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता निर्णय घेतलेला आहे. काही लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता आधीच जमा झालेला आहे, हे खरं आहे. पण आता त्यावेळी अजूनही मोठ्या संस्थेने इथे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे पैसे अजूनसुद्धा आलेले नाही. डिसेंबरचे पैसे त्यांना क्रेडिट झालेले नाही. महत्त्वाचं म्हणजे की हे अडचण फक्त आता ठराविक योजनेपुरती मर्यादित नाही, तर वेगवेगळ्या योजनांमधील लाभार्थ्यांना हा प्रश्न सध्या जसं की त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. कारण की बघा, तुम्ही जर का संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असाल, दिव्यांग बांधव असाल, त्या व्यतिरिक्त विधवा महिला असाल, पेन्शनधारक असाल, तर किंवा वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असाल, तुम्हा सर्व निराधारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने सांगितलेला आहे. कारण की बघा, आता जसं की भरपूरशा दिवसांपासून आपल्याला वाट पाहावी लागली, परंतु ठोस कारवाई आणि ठोस निर्णय सरकारने घेतला नव्हता. आता बघा, त्यावरतीच महत्त्वपूर्ण अपडेट हे सरकारने सांगितलेलं आहे. कारण की बघा, सर्वांना डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही. म्हणजे इथे बघा, प्रश्न फक्त इथंच थांबत नाही. कारण की बघा, 2 व्यक्तींना नाही तर लाखो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे डिसेंबरचे पैसा सध्या अटकलेले आहे. म्हणजेच बघा, त्यांना क्रेडिट झालेले नाही. वस्तुस्थिती आपल्याला जसं की सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणूनच बघा, इथं बरेचसे लाभार्थी एकच प्रश्न विचारत आहे, आता डिसेंबर महिन्याचा हप्ता हा नेमका कधी येणार. आणि त्याचबरोबर जानेवारी महिना आता सुरू झालेला आहे. ज्याने आता आपण जर पाहायला गेलं तर प्रत्यक्षात आतापर्यंत निराधार बांधवांच्या खात्यामध्ये महिन्याच्या 1 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत, म्हणजे 1, 2, 3 ह्या 3 तारखेपर्यंत महिन्याच्या स्टार्टिंगलाच त्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होत होते. परंतु आता आपण जर पाहायला गेलं तर सध्याच्या पार्श्वभूमीवरती इथं बघा, त्यांच्या खात्यावरती डिसेंबर महिनासुद्धा क्रेडिट झाला नाही आणि जानेवारी महिनासुद्धा इथं सतत लागला. आता तो देखील संपून जाणार आहे. परंतु त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर पैसे असो, जानेवारी पैसे असो, हे दोन्ही हप्ते त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झाले नव्हते. आता पैसे नेमका आपल्या खात्यामध्ये कधी येणार, कोणत्या तारखेला येणार, सरकारने काय निर्णय आता निराधार बांधवांसाठी महिलांसाठी घेतलेला आहे, त्याचं सर्व काही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व समजून सांगितलं जाणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे आपण समजून घेणे महत्त्वपूर्ण असणार आहे. ज्या लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये म्हणजेच बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत जमा झाला नाही, अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात बघा मित्रांनो, 30 जानेवारी जसं की आता आपण जर पाहायला गेलं तर 27 जानेवारीपासून उर्वरित डिसेंबरचा पैसे जमा होण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे. म्हणजेच 30 जानेवारी 2026 पर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार. टेन्शन घेऊ नका, असा सूत्रानुसार आलेली माहिती असणार आहे. परंतु त्याही देखील आता महत्त्वपूर्ण इथं काटणारी बातमी असणार आहे. ते कोणती असणार आहे, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, तुम्हाला सर्व काही समजणार आहे. आता महाराष्ट्राची गोष्ट सांगतो. बघा, इथं 15 ते 16 जानेवारी रोजी शासनाकडून नोव्हेंबर आणि जसं की डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल जो शासन निर्णय म्हणजेच बघा जी-आर काढण्यात आला होता, त्याच्या निर्णयाच्या आधारे हा जसं की नीट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाणार आहे. त्यामुळे हे कुठली अफवा नाही, कुठले जसं की तोंडाची बातमी नाही, तर अधिकृत शासनाने जे काही आपल्यासाठी जी-आर काढलेला आहे, तो जी-आरच्या माध्यमातून सांगितली जाणारी माहिती असणार आहे. ही माहिती तुम्हाला सांगितली जात आहे. कारण की बघा, थेट जसं की योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आणि मोठ्या जसं की गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांकडून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आता बघा, त्यामुळे ज्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता रखडलेला थकीत इथं थांबला असेल, अजूनपर्यंत त्यांना क्रेडिट झालं नसेल, तर त्यांनी अजिबात घाबरायचं नाही, थोडा संयम ठेवायचा. कारण की बघा, 30 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. तर मित्रांनो, आपण जानेवारी महिन्याच्या हप्त्याची नेमकी परिस्थिती काय आहे
ते समजून घेण्याचा देखील आता यावरती प्रश्न आपला जे काही होतं त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. बघा जानेवारी हप्ता आपल्या खात्यामध्ये अजूनपर्यंत कोणत्याही इथं बँकेच्या खात्यावरती जमा झाला नाही. आता बघा गेले भरपूरशे दिवस आपण डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहिली होती आणि नोव्हेंबर हप्ता जो काय आपल्याला क्रेडिट झाला होता, तर त्या पार्श्वभूमीवरती जानेवारी हप्ता आपल्याला तोपर्यंत अजूनही क्रेडिट झाला नाही. त्याचबरोबर बघा जानेवारीच्या हप्त्या संदर्भातील अजून नवीन शासन निर्णय म्हणजेच बघा जी-आर सुद्धा इथं झालेला नाही. म्हणजे जेव्हा सरकार जी-आर काढत असते तेव्हाच आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होत असते. ही नीट माहिती तुम्हाला समजून घ्यायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथं कुठल्याच अफवांवर बळी पडायचं नाही, कारण की बघा इथं सरकारकडून जानेवारी हप्ता आज किंवा उद्या येणार अशी कोणतीही ठोस माहिती आणि अधिकृत त्यांनी जी-आर सुद्धा काढलेला नाही. आणि ही माहिती सूत्राकडून देखील आलेली नाही की या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, त्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. कारण की बघा सूत्रानुसार आलेली माहिती हे प्रत्यक्षात खरीच असणार आहे. कारण की जी-आर काढणारा म्हणजे आपलं सरकार, परंतु सरकारनेच जी-आर काढला नाही, सूत्रानुसारूनच माहिती आपल्यापर्यंत पोहोचली नाही, तर इथं प्रत्यक्षात आपल्या खात्यामध्ये पैसे कसे जमा होणार? तर बघा लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता, म्हणजेच आपला जानेवारी महिन्याचा हप्ता आपल्या खात्यामध्ये क्रेडिट कधी होणार? हाच प्रश्न त्यांच्या मनामध्ये वारंवार फिरत होता. तर या प्रश्नांचं उत्तरच तुम्हाला आता मिळालेलं आहे. बघा आणखी काही महत्त्वाची कामे देखील करणे हे महत्त्वाचं असणार आहे, कारण की बघा सध्या उपलब्ध असलेल्या अधिकृत माहितीनुसार 1 फेब्रुवारीपासून जानेवारी महिन्याचा हप्ता इथं वितरणाची जसे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं प्रक्रिया सुरू होणार अशी माहिती सूत्रांनुसार येत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पैसा सर्वांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी जमा होणार नाही. काही लाभार्थ्यांच्या खात्यात 1 फेब्रुवारीला रक्कम जमा होणार, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2 फेब्रुवारी, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3, 4, 5 फेब्रुवारीला इथं पैसे जमा होणार. तर तुम्हाला घाबरायचं नाही, चिंता काळजी करण्याची आवश्यकता पडू देऊ नका. कारण की बघा प्रत्यक्षामध्ये आपण जर पाहायला गेलं तर कोणाचा बँकेचा इश्यू येते, कोणाच्या बँकेच्या खात्यामध्ये लेट पैसे येते, कोणाच्या बँकेच्या खात्यामध्ये इथं त्वरित पैसे जमा होत असते. परंतु बघा तुम्हाला 5 ते 10 फेब्रुवारीपर्यंत वाट बघायची आहे. जर तुमच्या खात्यामध्ये बाकीच्या जे निराधार बांधवांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होतील, तर तुमच्याही खात्यामध्ये 100% पैसे क्रेडिट होणार आहे. बाकी बघा तुमच्या बँकेच्या खात्याला आता बघा नवीन वर्ष लागलेलं आहे. तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही जर का आधार कार्ड लिंक आधी करून ठेवलं असेल, तर एकदा तुम्हाला नक्की चेक करून ठेवायचं आहे की तुमच्या आधार कार्डला हे तुमचं बँक अकाउंट लिंक आहे की नाही. जर नसेल तर लवकरात लवकर करून ठेवायचं आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाची व्हिडिओ जर का तुम्हाला सर्वात अगोदर पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.